बघूया 100% बातम्या। राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या टीकेने ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा खवळली आहे। उद्धव ठाकरेंनी जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर आता संजय राऊतांनी सावरकरांच्या मुद्द्यावरून राहुल गांधींची भेट घेणार असल्याचं सांगितलंय। त्यामुळे सावरकरांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडलाय। विशेष म्हणजे दिल्लीत काँग्रेसने बोलवलेल्या बैठकीकडे ठाकरे गटानं पाठ फिरवली आहे। या वादाला सुरुवात झाली राहुल गांधींनी माफीच्या मुद्द्यावरून सावरकरांवर केलेल्या टीकेनं। राहुल गांधी यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मालेगावच्या सभेत सावरकरांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला। सावरकर आमच्यासाठी कायम वंदनीय आहेत, लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येऊ, मात्र सावरकरांचा अपमान सहन केला जाणार नाही असं उद्धव ठाकरेंनी बजावलं। त्यानंतर आता पुन्हा एकदा संजय राऊतांनी ठाकरे गटाची भूमिका स्पष्ट केली आहे। सावरकरांपासून प्रेरणा घेत आम्ही लढाईला उतरलेलो। कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये सावरकर हा विषयच नव्हता। तर भाजपनं ठाकरेंची ही नौटंकी असल्याचं म्हणत मवियातून बाहेर पडण्याचं आव्हान दिलंय। तर नुसते तोंडाच्या वाफा फेकू नका, आम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाही। सोडाल त्यांना, का सोडत नाही? बाहेर या ना। भिन्न विचारधारेचे काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना सत्तेसाठी एकत्र आले, पण टोकाच्या राजकीय भूमिकांमुळे दोघांचीही अनेकदा राजकीय कोंडी झाली आहे। भाजपचं आणि शिवसेनेचं हिंदुत्व अधिक प्रखर होत असताना काँग्रेस सोबत राहून अधिक प्रखर हिंदुत्ववादी असल्याचं दाखवणं ही तारेवरची कसरत ठाकरेंच्या शिवसेनेला करावी लागते। सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचं राजकारण तापलंय। या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेनं काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला घेरायला सुरुवात केली आहे। त्यासाठी राज्यभरात सावरकर गौरव यात्रा करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यभरात राजकीय वातावरण ढवळून निघालंय। राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केल्याचं सांगत भाजप आणि शिवसेना आक्रमक झाली आहे। याच दरम्यान सावरकरांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरेंच्या शिवसेनेसह काँग्रेसला धारेवर धरलंय। बाळासाहेब असते तर सावरकरांचा अपमान करणाऱ्याचा जोडे मारले असते, पण निमूटपणे सहन करणाऱ्यांच्या पण जोडे आणले असते। आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये एकीकडे राहुल गांधींचा निषेध करेल, दुसरीकडे सावरकर गौरव यात्रा काढेल। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह मंत्री आमदार खासदारांनी सोशल मीडियावर डीपी बदललेत। सावरकरांचा फोटो असलेला डीपी या सगळ्यांनी ठेवलाय। सावरकर हे प्रखर हिंदुत्व आणि देशभक्तीचं प्रतीक आहेत। त्यांच्या अपमानाचा मुद्दा उपस्थित करत हिंदुत्ववादी मतदारांना साथ घालणं आणि ठाकरेंच्या शिवसेनेला कॉर्नर करणं हा दुहेरी उद्देश सत्ताधाऱ्यांचा आहे। अशावेळी ठाकरेंची शिवसेना काँग्रेसच्या विरोधात जाऊन प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। काँग्रेसचे नेते राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर काँग्रेसनं आंदोलन करत देशभरात आक्रमक पवित्रा घेतलाय। राजघाटावर आंदोलन केल्यानंतर काँग्रेसनं काळे कपडे घालून सरकारचा निषेध नोंदवला। काँग्रेसचे सर्व खासदार काळे कपडे घालून आज संसदेत पोहोचले। संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरू होताच काँग्रेसनं राहुल गांधींच्या खासदारकीचा मुद्दा उपस्थित केला। त्यामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ झाला। त्यामुळे दोन्ही सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं। तर दुसरीकडे काँग्रेससाठी दिलासादायक बाब म्हणजे काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमधला दुरावा कमी झालाय। राज्यसभा आणि लोकसभेचं कामकाज सुरू होताच अदानी आणि राहुल गांधी यांच्या मुद्द्यावरून प्रचंड गोंधळ झाला। विरोधी पक्षाच्या खासदारांनी राहुल गांधी यांच्यावरच्या कारवाईच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली। त्यामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत आणि लोकसभेचं कामकाज दुपारी 4 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंच्या घेतलेल्या भेटीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी जोरदार निशाणा साधलाय। उद्धव ठाकरेंची मालेगावात जी विराट सभा झाली त्यामुळे त्यांच्या भावना उफाळून आल्या असतील, म्हणून ते भेटले असतील असा टोला त्यांनी हाणलाय। राऊतांनी बालभारतीच्या धड्याचाही उल्लेख केला। उद्धव ठाकरेंची मालेगावात रविवारी सभा सुरू असताना तिकडे मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली। शिवतीर्थ या निवासस्थानी या दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तासाहून अधिक चर्चा झाली। या भेटीवर बालभारतीच्या पुस्तकातील धड्याचा संदर्भ देत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी आपल्या शैलीत टोला हाणलाय। तर राऊतांच्या या टीकेला मनसेनेही जोरदार प्रत्युत्तर दिलंय। सदू आणि मधू भेटले, बालभारती धडा होता आम्हाला सदू आणि मधू भेटल्याचा। भेटले असतील, भेटू त्यांना। अजून त्या पक्षाचं, त्या संजय राऊतांच्या पक्षाचं कर्तृत्व सिद्ध व्हायचंय, एवढंच फक्त संजय राऊतांनी लक्षात ठेवावं। राज्यातील सत्तांतरानंतर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची राजकीय जवळीक वाढल्याचं पाहायला मिळतंय। राज ठाकरे आणि शिंदे यांचा सध्याचा प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी ठाकरे गट आहे। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्यानं पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलंय। सध्या शिंदेंची शिवसेना आणि ठाकरे गटात वर्चस्वाची लढाई पाहायला मिळते। निवडणुकीच्या तोंडावर आपल्या पक्षाची ताकद दाखवण्यासाठी दोन्ही गटानं कंबर कसली आहे। आता दोन्ही पक्षांमध्ये यात्रा आणि सभांची सुद्धा शर्यत लागलेली पाहायला मिळते। खेड आणि त्या पाठोपाठ मालेगावात शिवगर्जना यात्रेअंतर्गत जाहीर सभा घेऊन उद्धव ठाकरेंनी शिंदेंची शिवसेना आणि भाजपला लक्ष्य केलं। आता ठाकरेंच्या शिवगर्जना यात्रेला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवधनुष्य यात्रा काढणार आहेत।
या यात्रेची सुरुवात छत्रपती संभाजीनगरमधून होणार आहे. येत्या 8 किंवा 9 एप्रिलला या यात्रेची सुरुवात होण्याची शक्यता आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या सभा झाल्या. त्याच मैदानावरून एकनाथ शिंदेंच्या शिवधनुष्य यात्रेचा शुभारंभ होणार असल्याचं कळतंय. येत्या 5 एप्रिलला शिंदे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. अयोध्येत प्रभू श्रीरामाचं दर्शन घेणार आहेत. साधू संत आणि महंतांकडून ते शिवधनुष्य स्वीकारणार आहेत. अयोध्येतून आणलेलं हे शिवधनुष्य शिंदे राज्यभर फिरवतील. मात्र ठाकरे गटाने शिंदेंच्या यात्रेवर टीका केली आहे. होय, हातावर पडणार आहे त्यांच्या. महाविकास आघाडीनं शिंदे फडणवीस सरकार विरोधात राज्यभर एकत्रित सभा घेण्याची घोषणा केली आहे. मवियाच्या नेत्यांना या सभेची जबाबदारी देण्यात आली आहे. आता शिंदेनेही या विरोधात रणनीती आखल्याचं बोललं जात आहे. मालेगावमधील सभेत उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर शिवसेनेचे आमदार सुहास कांदे होते. सुहास कांदेंवर खोक्यांचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला, तर या उद्धव ठाकरेंनीच खोके घेतल्याचा पलटवार सुहास कांदेंनी केला. उद्धव ठाकरेंनी मालेगावच्या जाहीर सभेत शिवसेना आमदार सुहास कांदेंवर जोरदार घणाघात केला होता. शिवसेनेतील फुटीनंतर सुहास कांदेंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. त्यामुळे मालेगावच्या सभेत सुहास कांदे उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर होते. कांद्यांना भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आणि तोच धागा पकडून उद्धव ठाकरेंनी आमदार सुहास कांदेंवर खरपूस टीका केली. उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेनंतर आमदार सुहास कांदेंनीही उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले. तुम्ही काय म्हणता कांद्याला भाव मिळाला नाही? मी म्हणतो कांद्याला भाव मिळाला. कांदा खरेदी झाली नाही? मी म्हणतो कांदा खरेदी झाली. आले गेल्या वर्षी एका कांद्याची खरेदी नाही का झाली? आपल्याला किती खोके आले याची जरा नार्को टेस्ट जर आपण केली आणि म्हैसकरांची केली तर मला वाटतं की ती जनतेसमोर समजेल. उद्धव ठाकरेंच्या मालेगावातल्या सभेनंतर उद्धव ठाकरे विरुद्ध सुहास कांदे असं शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळतंय. साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यातला वाद काही शमताना दिसत नाहीये. आता निमित्त ठरलंय ते सातारा शहरातल्या गडोली इथल्या तळ्याच्या सुशोभीकरणाचा मुद्दा. यावरून शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंवरती निशाणा साधला. साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आव्हान प्रतिआव्हान दिलं होतं. हा वाद शमतो न शमतो तोच सातारा शहरातल्या गोडोली तळ्याच्या सुशोभीकरणावरून दोन्ही राजे आमने सामने आलेत. गोडोली तळ्याच्या सुशोभीकरणाच्या कामाला डीपीसी मधून निधी मिळालाय आणि याच डीपीसी बैठकीला उदयनराजे कधी उपस्थित नसतात. मात्र काम झालं की सर्व मी केलं बोलतात आणि काम झालं नाही तर दुसऱ्यांना दोष देतात असा टोला शिवेंद्रराजेंनी लगावला. जर झालं नाही तर मग बाकीच्यांचं आहे, त्याच्याशी माझा काही संबंध नाही. हे असलं बोगसपणाचं राजकारण आहे, हे आपण सगळ्यांनी ओळखलं पाहिजे. खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले हे दोन्ही नेते भाजपमध्ये आहेत. मात्र एका पक्षात असूनही दोघांमधले मतभेद कायम आहेत. त्यांच्यातल्या दिलजमाईची काही चिन्ह दिसत नाहीयेत. त्यात आता शिवेंद्रराजेंच्या टीकेला उदयनराजे काय उत्तर देतात याकडे सातारकरांचं लक्ष लागलंय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या रोखठोक भूमिकेसाठी ओळखले जातात. राजकारणातला भ्रष्टाचार, खालावलेला राजकारणाचा स्तर, पीए लोकांची दादागिरी अशा अनेक मुद्द्यावरून गडकरींनी अनेकांचे कान टोचले. आता वेस्टलँडच्या मुद्द्यावरून अशीच रोखठोक भूमिका त्यांनी मांडली आहे. नागपुरात वनराई फाउंडेशनच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात नितीन गडकरींनी ग्रामीण भारताचं चित्र बदलण्यासाठी जलसंवर्धनापासून वेस्टलँड पर्यंतचे प्रयोग मी जिद्दीनं करतो. वेस्टलँडवर होणारे अनेक प्रयोग मी प्रेमानं करतो, नाहीतर ठोकून करतो. मी आता लोकांना पण सांगितलं की तुम्हाला पटलं तर मत द्या, नाहीतर देऊ नका. मी फार लोणी लावत नाही. तुम्हाला वाटलं तर ठीक, नाहीतर नवीन कोणीतरी येईल. कारण मला या कामात आता जास्त वेळ द्यायचा आहे, त्यामुळे भविष्य बदलू शकतं असं नितीन गडकरी म्हणाले. लोकांवर तुम्हाला पटलं तर वोट द्या, नाही तर नका. मी आता फार लोणी लावायला तयार नाही. तुम्हाला वाटलं तर ठीक आहे, कुठे नवीन येईल. राजकारणात नेते फार स्पष्ट बोलणं टाळतात, कारण त्यातून त्यांना लोकांचा रोष पत्करावा लागू शकतो. पण नितीन गडकरी आपलं परखड मत मांडताना कशाचीही तमा बाळगत नाहीत याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना दिसतात. टीका करत असताना पवार कुटुंब त्यांच्या सातत्यानं निशाण्यावर असल्याचं पाहायला मिळतं. इंदापूरमध्ये पडळकरांनी पुन्हा एकदा पवारांनाच लक्ष केलं. आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच वादात सापडणारे आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली आहे. पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांनी शरद पवार ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे, ही कीड मुळापासून काढून टाकावी लागेल असं वादग्रस्त वक्तव्य केलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोरच पडळकरांनी ही टीका केली आहे. पवार नावाची कीड या महाराष्ट्राला लागलेली आहे, ती तुम्हाला मुळापासूनच काढून टाकावी लागेल, तर आणि तरच तुम्हाला काहीतरी न्याय मिळेल. शरद पवारांचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर या देशात 3 राज्यांची नव्यानं निर्मिती करावी लागेल. लवासा, मगरपट्टा आणि बारामती एकत्र करून देश केला तर त्याचे पंतप्रधान शरद पवार होतील अशी खोचक टीका पडळकरांनी केली. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरनी पडळकरांची तुलना थेट चुलीवरच्या बाबाशी केली आहे. त्यामुळे पडळकर विरुद्ध राष्ट्रवादी वाद पेटण्याची शक्यता आहे.
सबसे कातील गौतमी पाटीलची क्रेज काही कमी होताना दिसत नाहीये. तिचा प्रत्येक कार्यक्रम हाऊसफुल होतोय. 1.5 लाख रुपये मानधन देऊन अनेक जण गौतमीचे कार्यक्रम आयोजित करतायत. आता हाच मानधनाचा मुद्दा नव्या वादाचं कारण ठरला. त्याचं झालं असं की आपल्या वक्तव्याने सतत चर्चेत राहणारे प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांनी प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटील हिच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. आम्ही 5,000 मागितले तर कीर्तनकारांनी बाजार मांडला म्हणतात. बीड पाठोपाठ शिर्डीत आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन कार्यक्रमात इंदोरीकरांनी गौतमीवर टीका केली आहे. 3 गाण्याला लोक 1.5 लाख रुपये देतात आणि शेट्या घालून घेतात. काही होतं शिर्डीतल्या या कार्यक्रमात इंदोरीकरांनी संस्कृती टिकवण्याचं आवाहन केलंय. मात्र गौतमीवरच्या इंदोरीकरांच्या वक्तव्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यातल्या मारडी इथल्या एक भोंदू बाबा, गरम तव्यावरचा जो बाबा होता तो अनेक भक्तांना अर्वाच्य भाषेत शिव्या देत असल्याचा एक व्हिडिओ सुद्धा समाज माध्यमावर तुफान व्हायरल झाला. आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा त्यानं केला होता. आता या बाबांना आश्रम सोडून धूम ठोकली आहे. पेटत्या चुलीवरील तव्यावर बसलेला बाबा पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. स्वतःला सच्चिदानंद गुरुदास महाराज असं संबोधणारा हा बाबा बघता बघता व्हायरल झाला. त्यानंतर हा भोंदू बाबा जगासमोर आला. न्यूज 18 लोकमतनं बाबाच्या कथित चमत्काराची माहिती जाणून घेण्यासाठी आश्रम गाठला, पण बाबा आश्रमातून गायब झालाय. रविवारी आणि गुरुवारी बाबाचा दरबार भरतो, मात्र बाबाचा दरबार रविवारी भरलाच नाही. अनिसच्या तक्रारीनंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी देखील बाबांचा शोध सुरू केलाय. गेलेल्या बुधवारलाच तीर्थयात्रेवर गेलेले आहेत, त्यामुळं आजचा दरबार भरण्याचं काही हे नाही. या बाबावर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, त्यावर कारवाई करावी. गरम तव्यावर 5 मिनिटं बसून दाखवण्याचं आव्हान अनिसनं दिलं. बाबानं हे आव्हान स्वीकारलं तर त्याला 30 लाख रुपये देणार अशी घोषणा देखील केली. हे आव्हान स्वीकारण्याऐवजी बाबा गायब झाल्यानं चुलीवरच्या बाबाच्या भक्तांचा मात्र हिरमोड झालाय. देशातील निवडणुका तोंडावर आल्या की राम मंदिराचा विषय उफाळून आल्याचं पाहायला मिळालं. मात्र 2014 पासून भाजप सत्तेवर आल्यानंतर वारंवार अयोध्येला राम मंदिराचा विषय कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता महाराष्ट्रासाठी अयोध्येचं राम मंदिर वेगळ्या गोष्टींमुळे अधिक चर्चेत आलंय. कारण अयोध्येत जे राम मंदिर उभारलं गेले त्या राम मंदिरासाठी आता महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातून महत्त्वाचा ऐवज जातोय. त्यामुळे अयोध्येच्या राम मंदिराला आता महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याची जोड मिळणार आहे. राम मंदिरासाठी लागणारे 1800 क्युबिक मीटर सागवान लाकूड महाराष्ट्रातून जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातलं दर्जेदार सागवान मंदिराच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणार आहे. मंदिराचा मुख्य दरवाजा आणि इतर कोरीव लाकडी बांधकामासाठी या लाकडाची आवश्यकता आहे. 29 मार्चला भव्य शोभायात्रेसह लाकडाची पहिली खेप अयोध्येला रवाना करण्यात येईल. विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात मोठ्या प्रमाणात सागवानाचं जंगल आहे. सागवान हे सर्वोत्तम लाकडांपैकी एक मानलं जातं. 1855 घनफूट चिरान मालापैकी अंदाजे 1200 ते स्क्वेअर फूट चिरान अयोध्या राम मंदिराकरता तयार झाला. कोट्यवधी रामभक्तांचं स्वप्नातलं मंदिर मूर्त स्वरूपात येत असताना त्यासाठी लागणारं लाकूड गडचिरोलीच्या आलापल्ली इथून जावं हे देखील गडचिरोलीकरांसाठी भाग्याचं ठरल्याची भावना व्यक्त होतीये. औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं. मात्र या नामांतरावरून जोरदार राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतंय. MIMनं सुद्धा सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवत आंदोलन केलं. आता नामांतराबाबत हरकती सूचना देण्याची मुदत आज अखेर संपली. औरंगाबादच्या नामांतराच्या निर्णयाला काही राजकीय पक्ष आणि संघटनांनी विरोध केल्यानंतर नामांतर निर्णयाच्या समर्थनार्थ आणि विरोधात अर्ज दाखल करण्यात आले. या नामांतराच्या शासन निर्णयाच्या विरोधात विभागीय आयुक्तालयात आक्षेप हरकती नोंदवण्याची सोमवारी अखेरची मुदत होती. औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करू नये यासाठी विभागीय कार्यालयात 1,48,203 हरकती दाखल झाल्या. तर नामांतराच्या समर्थनार्थ हिंदू एकत्रीकरण समितीकडून सुद्धा वाजत गाजत लाखो अर्ज दाखल करण्यात आले. तब्बल 2 लाख अर्ज दाखल करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज आमचे महाराज आहेत, हे सण आमचं आहे. आम्ही अतिशय उत्साहात आहोत. 1.5 लाखपेक्षा अधिक फॉर्म आमच्याकडे भरलेले आहेत. औरंगाबाद नामांतराच्या विरोधात आणि समर्थनार्थ तक्रार हरकती देण्यासाठी शेवटचा दिवस असल्यानं विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवक जावक विभागात मोठी गर्दी होती. वीकेंडला रायगडमधल्या विविध समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी असते. इथल्या ताज्या मासळीवर ताव मारण्यासाठी पर्यटक आवर्जून येतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून मासळीची आवक घटल्यानं मच्छीमार चिंतेत आहेत. वातावरणातील बदल, समुद्रात वारंवार होणाऱ्या घडामोडी, वादळी वारे, अवकाळी पावसामुळे शेतीबरोबरच मासेमारीला सुद्धा फटका बसलाय. समुद्रातील प्रदूषण आणि पर्ससीन मासेमारीमुळे छोटी मासळी आणि अंडी नष्ट होत आहेत. त्यामुळे समुद्रातील मासळीचं प्रमाण घटलंय. मार्च महिन्यात मच्छीमारांना मुबलक मासे मिळत असल्यानं दर सुद्धा आटोक्यात असतात. सध्या खोल समुद्रात जाऊनही मासे मिळत नाहीयेत. त्यामुळे इंधन वाहतुकीचा खर्चही परवडत नसल्याचं मच्छीमार सांगतायत. समुद्रात पारंपरिक दादली पद्धतीनं होणारी मासेमारी धोक्यात आली असून इंधन खर्चही निघत नसल्यानं शेकडो मच्छीमारांच्या नौका गेल्या काही दिवसांपासून मुरुड समुद्र किनारी विसावल्यात. सध्या रायगडमधल्या मासळी बाजारात बांगडे, कोळंबी, छोटी सुरमई, काटेरी मासळी उपलब्ध असून चढ्या भावानं विकली जात आहेत. साधारणपणे एका पापलेटच्या जोडीला 1,000 रुपये मोजावे लागत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही मासळी परवडत नाहीये.
पुण्यात नदीपात्रात राबवण्यात येणार असलेल्या नदी सुधार योजनेच्या अंतर्गत 6000 झाडांची कत्तल होण्याची शक्यता आहे. त्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलं. पुणे महानगरपालिकेच्या मुळामुठा नदीकाठ सुधारणा प्रकल्पाच्या पहिल्या 2 टप्प्यातील कामांसाठी तब्बल 6000हून अधिक वृक्षांवर कुऱ्हाड चालवण्याची शक्यता आहे. याबाबतचा प्रस्ताव पुणे महानगरपालिकेनं वृक्ष संवर्धन समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला. या विरोधात पुण्यातले नागरिक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. या वृक्षतोडी विरोधात राष्ट्रवादीनं पुण्यात आंदोलन केलं. यावेळी एक आंदोलक चक्क झाडावरही चढला होता. ही जी झाडं आहेत ही प्राचीन आणि एकूणच गावरान झाडं आहेत. जी झाडं आता त्या ठिकाणी पुन्हा येणं अशक्य आहे आणि म्हणून ही झाडं तोडू नये ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका आहे. सध्याच्या काळात वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरण हा कळीचा मुद्दा ठरतोय. पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. आता यावर पुणे महानगरपालिका काय सुवर्णमध्य काढते याकडे पुणेकरांचं लक्ष लागलंय. कोरोनानंतर जग हळूहळू सावरत असताना पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलेलं आहे. विविध भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच आता आणखी एका व्हायरसनं जगाचं टेन्शन वाढवलंय. जगाच्या चिंतेचं कारण म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील इक्वेटोरियल गिनीमध्ये मार्बर्ग व्हायरसचा कहर पाहायला मिळतोय. कोरोना इबोलातून सावरताना आता नवा व्हायरस आलाय. या व्हायरसची लागण झाल्यानंतर त्यातून बरं होण्यासाठी जास्त वेळ लागतो. शिवाय इम्युनिटी कमी असेल तर मृत्यूचा धोकाही अधिक वाढलाय. मार्बर्ग व्हायरसमुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झालाय. या रक्तस्रावी तापानं आणखी मृत्यू होण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे. हा व्हायरस शरीरात 21 दिवस राहतो. खूप ताप, तीव्र डोकेदुखी आणि अचानक खूप थकवा जाणवू लागतो. तिसऱ्या दिवशी तीव्र जुलाब, पोटदुखी सुरू होते. मळमळ, उलटेही होतात. साधारण 7 दिवसानंतर गंभीर लक्षणं दिसू लागतात. यात रुग्णांना रक्तस्राव होतो. मृत्यूची बहुतेक प्रकरणं लक्षणं दिसू लागल्यानंतर 8 ते 9 दिवसांच्या दरम्यान होतात. हा आजार देखील संसर्गजन्य आहे. यात कपडे पांघरून किंवा एकमेकांच्या वस्तू वापरल्यानं आजार होण्याचा धोका अधिक आहे. या व्हायरसमुळे युगांडामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. तर आजूबाजूच्या देशांना काळजी घेण्याचं आणि संशयित रुग्ण आढळल्यास तातडीनं क्वारंटाईन करण्याचं आवाहन करण्यात आलंय. बीसीसीआयने क्रिकेटपटूंसाठी वार्षिक करार जाहीर केलाय. यात एकूण 26 खेळाडूंचा समावेश असून दमदार कामगिरीचं बक्षीस जडेजाला मिळालं असून त्याचा समावेश A+ श्रेणीत करण्यात आलाय. तर KL राहुलचं मात्र डिमोशन झालंय. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून खेळाडूंसाठी करण्यात आलेल्या वार्षिक करारात A+, A, B आणि C अशी श्रेणी आहे. A+ श्रेणीमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. या सगळ्यांना या श्रेणीत कायम राखतानाच रवींद्र जाडेजाचा समावेश करण्यात आलाय. हार्दिक पांड्याला सुद्धा या करारात बढती देण्यात आली आहे. तो आता B श्रेणीतून A श्रेणीत आलाय. तर अक्षर पटेलही आता A श्रेणीत आलाय. तर सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल C श्रेणीतून B श्रेणीत आलेत. कामगिरी खालावल्याचा फटका KL राहुलला बसला असून तो A श्रेणीतून B श्रेणीत गेलाय. शार्दूल ठाकूर आधी B श्रेणीत होता, त्याचा समावेश C श्रेणीत करण्यात आलाय. शार्दूल ठाकूर याआधी B श्रेणीत होता, त्याचा समावेश C श्रेणीत करण्यात आलाय. A+ श्रेणीतील खेळाडूंना 7 कोटी, A श्रेणीतील खेळाडूंना 5 कोटी, तर B श्रेणीतल्या खेळाडूंना 3 कोटी मिळतात. तर C श्रेणीतल्या खेळाडूंना 1 कोटी दिले जातात. तर या होत्या राज्यातल्या, देशातल्या आणि जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या. 100% बातम्या. आमचं हे ब्रेकलेस आणि ब्रेथलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.